नमस्कार. आपला हा मॅथ्स अँगल हा चॅनल आहे. त्यामध्ये आपले कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीम ही प्लेलिस्ट सध्या सुरू आहे. तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमंडळींनाही पाठवा, कारण काही कारणाने तुम्हाला शाळेला किंवा कॉलेजला जाता आलं नाही आणि तो अभ्यास म्हणजे तो सिलेबस तुमचा जर बुडला तर तुम्ही ह्या चॅनलवरचे व्हिडिओज बघून तुमचा अभ्यास करू शकता. प्लस शाळेत तुम्ही शिकत असताच, कॉलेजमध्ये शिकत असताच तुम्ही सब्जेक्ट, पण घरी आल्यानंतर जर तुम्ही हे व्हिडिओज बघून पुन्हा एकदा ते रिव्हिजन केली त्या सब्जेक्टची तर तो सब्जेक्ट नक्की पक्का होतो, हे तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे प्रॅक्टिस करण्यासाठी किंवा रिव्हिजन करण्यासाठी म्हणून या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल. सो तुम्ही सबस्क्राईब करा, कमेंट करा, मला माझं शिकवणं कसं वाटतंय त्याबद्दल कमेंट करा. तुमच्या काही सजेशन्स असतील तर त्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. लाईक करा व्हिडिओज तुम्हाला आवडले तर, आणि तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. तर कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीममध्ये मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय, त्याचे फॉर्म्युले काय आहेत ते आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितले. आता आपण बघणार आहोत त्याच्या काही प्रॉपर्टीज असतात का किंवा त्या प्रॉपर्टीज काय आहेत तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो प्रॉपर्टीज ऑफ मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट. मॉड्युलसलाच आपण अर्थात मॅग्निट्यूड असं पण म्हणतो. मॉड झेड कसं काढायचं आणि आर्ग्युमेंट कसं काढायचं आहे आपल्याला माहिती. वी नो दॅट मॉड झेड इज इक्वल टू ॲज द स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, वेअर झेड इज इक्वल टू काय म्हणतो आपण ए प्लस आय बी किंवा बी आय. इन जनरल आपण नोटेशन घेतले झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी. हा एक कॉम्प्लेक्स नंबर असेल तर त्याचं मॉड झेड काढताना या फॉर्म्युल्याने काढतात. अँड आर्ग्युमेंट ऑफ झेड इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ b अपॉन a. सो इमेजनरी पार्टचा रिअल नंबर असतो आणि हा रिअल पार्टचा रिअल. सो अशा पद्धतीने आर्ग्युमेंट आणि मॉड्युलस काढतात, म्हणजे इव्हॅल्युएट करतात. त्याचे फॉर्म्युले आपल्याला झालेले आहेत. आता आपण काही प्रॉपर्टीज इथे बघणार. सो मॉड्युलसच्या बघूया फर्स्ट. सो फर्स्ट प्रॉपर्टी, मॉड झेड इज इक्वल टू 0 असं जर आलं म्हणजे मॉड झेडची व्हॅल्यू 0 आली कॅल्क्युलेशनमध्ये असं जर मिळालं तर वी कॅन से दॅट की दॅट इम्प्लाय झेड इज इक्वल टू 0. 0 मीन्स काय असतो, 0 प्लस 0 आहे. हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. रिप्रेझेंटेशन कॉम्प्लेक्समध्ये असेल आणि तोच रिअल म्हणजे 0. सो जर मॉड एखाद्याचा 0 येत असेल दॅट मीन्स दॅट नंबर कॉम्प्लेक्स नंबर शुड बी 0 असं ते म्हणतात. देन सेकंड, या सगळ्या प्रॉपर्टीज तुम्ही काही एक्झाम्पल्स वगैरे घेऊन व्हेरीफाय पण करू शकता की या प्रॉपर्टीज म्हणून दिलेले आहेत ते खरंच तसं होतं का, ते खरंच व्हेरीफाय होतात का हे तुम्ही चेक करू शकता. सो मॉड झेडची जी व्हॅल्यू येईल ती सेम व्हॅल्यू मॉड ऑफ झेड बार. झेड बार म्हणजे काय असतं ते आपल्याला माहिती आहे, आपण बघितले आधीच्या व्हिडिओमध्ये. झेड बार कशाला म्हणतो आपण, कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ झेड, त्याला झेड बार म्हणतो. सो झेडची मॉड व्हॅल्यू जी येईल तीच सेम झेड बारची व्हॅल्यू येईल किंवा तीच सेम मायनस ऑफ झेडची व्हॅल्यू येईल किंवा मायनस ऑफ झेड बार. तर या सगळ्या व्हॅल्यूज काय असतात, सेम व्हॅल्यूज असतात. देन नेक्स्ट प्रॉपर्टी, झेड इंटू झेड बार म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर घ्यायचा आणि त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घ्यायचा आहे. दोघांचा प्रॉडक्ट केला की मॉड ऑफ झेड जो काही येईल त्याचा स्क्वेअर जी काही व्हॅल्यू येईल त्या दोन्ही व्हॅल्यू काय असणार आहेत, सेम असणार आहेत. आता मी इथे सगळीकडे झेड हा अशा पद्धतीने रिप्रेझेंट करते किंवा लिहिते, म्हणजे असा झेड लिहिण्याऐवजी मी असा झेड लिहिते सगळीकडे, बिकॉज कुठे तरी आपण 2 वगैरे जेव्हा लिहितो तेव्हा 2 आणि झेड मध्ये नक्की मी 2 लिहिलाय की झेड लिहिलाय हे तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी झेड अशा पद्धतीने इथे लिहिते, मॉड ऑफ झेड स्क्वेअर. त्याच्यानंतर प्रॉडक्ट असेल तर प्रॉडक्ट सेपरेट करता येतो का मॉड मधनं ते आपण बघणार आहोत. नेक्स्ट प्रॉपर्टी, मॉड ऑफ झेड Z1 आणि Z अशा दोन कॉम्प्लेक्स नंबर्स घेतले, त्यांचा प्रॉडक्ट केला. आता कॉम्प्लेक्स नंबरचा प्रॉडक्ट कसा करायचा, मल्टिप्लिकेशन हे झालेलं आहे आपल्याला आधीच्या व्हिडिओमध्ये. तर ते मल्टिप्लिकेशन वगैरे केलं त्याच्यानंतर एक कॉम्प्लेक्स नंबर फॉर्म होतो, त्याचा मॉड्युलस आपण जर काढला तर तो जो नंबर येईल that is same as mod of z1 into mod of z. सो या दोघांचं सेपरेट मॉड घेऊन प्रॉडक्ट केला तरी सेम येईल. नेक्स्ट, जसं प्रॉडक्टला आहे तसंच सेम डिव्हिजनला पण आहे. मॉड ऑफ z1 अपॉन z2 असे दोन नंबर घेतले, मग मॉड्युलस घेतला त्याचा सेम ॲज मॉड ऑफ z1 अपॉन मॉड ऑफ z. देअर ऑफ कोर्स z2 नॉट इक्वल टू 0 असं पाहिजे.
बिकॉज आपण त्याला डिनॉमिनेटर मध्ये घेतोय, त्याचा मॉड डिनॉमिनेटर मध्ये घेते. Z0 आला की त्याचा मॉड पण 0 येतो आणि हा इथे 0 आला की इन्फायनाइट म्हणजे हा अननोन नंबर किंवा नॉट डिफाइंड नंबर होईल. म्हणून त्याच नंबरसाठी अशा काही प्रॉपर्टीज आपण यूज करत नाही. म्हणून मॉड Z2 नॉन झिरो पाहिजे, मीन्स Z2 नॉट इक्वल टू 0 असं असलं पाहिजे. पुढच्या प्रॉपर्टीज, या प्रॉपर्टीज लक्षात आल्यात, अगदी सिंपल आहेत, ट्रिवियल आहेत. कुठलाही एखादा तुम्ही कॉम्प्लेक्स नंबर घेऊन ह्या खरंच अशा होतात का प्रॉपर्टीज ते व्हेरीफाय पण करू शकता. आता आपण अजून काही प्रॉपर्टीज आहेत मॉड्युलसच्या त्या बघूया. आता झेडचा जो रिअल पार्ट असतो आणि इमॅजिनरी पार्ट, रिअल पार्ट मीन ए हा नंबर आणि इमॅजिनरी पार्ट मीन बी हा नंबर, हे जे दोन्ही नंबर्स आहेत ते इन बिटवीन मायनस मॉड झेड आणि प्लस मॉड झेड असतात. म्हणजे मायनस मॉड झेड इज लेस दॅन ऑर इक्वल टू रिअल पार्ट ऑफ जो काही झेड असेल त्या झेडचा इज लेस दॅन ऑर इक्वल टू प्लस मॉड झेड. म्हणजे मॉड झेड फाइंड आउट करायचा, हा झेड मॉड झेड, त्याच्यानंतर त्याला निगेटिव्ह नंबर द्यायचा आणि तो आहे त्या नंबरमध्ये ठेवायचा आणि त्या इन बिटवीनच रिअल पार्ट ऑफ झेड असतो आणि सिमिलरली इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड पण. सिमिलरली मायनस मॉड झेड लेस दॅन ऑर इक्वल टू इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड लेस दॅन ऑर इक्वल टू प्लस मॉड्युलस ऑफ झेड. या दोन नंबरच्या इन बिटवीनच हा ए आणि बी म्हणजे ते दोन्ही पार्ट तिथे असतात. नेक्स्ट मॉड ऑफ Z1 प्लस Z2 असं जर आपण केलं, दोन नंबर्स घेतले, ऍडिशन केल्यानंतर मॉड घेतला आणि जर सपोज सेपरेट मॉड घेतले म्हणजे Z1 घेतला आणि प्लस Z2 मॉड घेतला, तर ह्या दोघांमध्ये मात्र इक्वल साइन नसतं. म्हणजे हे दोन्ही नंबर सेम नसतात, तर ते कोणतं साइन असतं, लेस दॅन ऑर इक्वल टू साइन असतं. सो मॉड ऑफ Z1 प्लस Z2 तुम्ही सगळे एकत्र केलात आणि नंतर मॉड त्याचा घेतलाय, तर तो जो नंबर आहे दॅट विल बी लेस सेपरेट मॉड घेऊन आलेला जो नंबर आहे त्याच्या लेस असणार आहे. ही ती प्रॉपर्टी. जसं आपण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनला केलं होतं ते सेपरेट झाले डायरेक्टली, तसं इथे डायरेक्टली सेपरेट होत नाही, इक्वल साइन नाही आहे इथे. हा जो आहे तो लेस दॅन ऑर इक्वल टू दिस नंबर असं असतं. देन याचा जर स्क्वेअर केला, सपोज मॉड ऑफ Z1 प्लस Z2, या सगळ्या मॉड वगैरे काढायचा पुढची प्रॉपर्टी, तर ह्या सगळ्याचा जर आपण स्क्वेअर केला तर तो मात्र कुठल्या नंबरला इक्वल येतो, तर तो मॉड ऑफ Z1 स्क्वेअर सेपरेट घ्यायचा प्लस मॉड ऑफ Z2 स्क्वेअर सेपरेट घ्यायचा प्लस 2 टाइम्स रिअल पार्ट ऑफ Z. रिअल पार्ट ऑफ Z म्हणजे हा जो A हा जो नंबर असतो तो नंबर्स आणि तो 2 टाइम्स आणि इथे प्लस आहे. सो मॉड ऑफ Z1 प्लस Z2 स्क्वेअर केला तर अशा पद्धतीने त्याचा स्प्लिट होतो आणि इथे मात्र इक्वल साइन आहे. सिमिलरली मायनस असेल म्हणजे मॉड ऑफ Z1 मायनस Z2 असं जर कॅल्क्युलेट सगळं केलं आणि मग स्क्वेअर घेतला, then that will be equal to mod of Z1 square plus mod of Z2 square minus 2 times real part of Z. इथे मात्र minus 2 times real part of Z. मी या दोघांची जर ऍडिशन केली तर हे सिंपल, या दोघांची ऍडिशन केली तर mod of Z1 plus Z2 square plus mod of Z1 minus Z2 square, then that will be equal to आणि हे कॅन्सल होते, इथे प्लस आहे मायनस आहे, या 2 टाइम्स येईल. सो 2 टाइम्स ऑफ मॉड ऑफ Z1 स्क्वेअर प्लस मॉड ऑफ Z2 स्क्वेअर. सो ह्या सगळ्या मॉड्युलसच्या प्रॉपर्टीज आहेत. या ॲज अ प्रॉपर्टीज म्हणून त्या तुम्ही लक्षात ठेवायच्याच आहेत, कारण जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतो तेव्हा कुठेतरी आपल्याला त्या प्रॉपर्टीज रूल्स वगैरे आपल्याला लागतच असतात. लाईक फॉर्म्युले हे आहेत मॉड्युलसचे, मॅग्निट्यूडचे फॉर्म्युले आहेत किंवा प्रॉपर्टीज आहेत, तर त्या तुम्ही ॲज अ फॉर्म्युलांसारख्याच नीट सगळ्या लक्षात ठेवायच्या आहेत. त्या जशा मॉड्युलसच्या आहेत तशाच काही आर्ग्युमेंटच्या पण आहेत. मॉड्युलसच्या झाल्या तशाच आर्ग्युमेंटच्या पण काही प्रॉपर्टीज बघणार आहोत. आर्ग्युमेंट म्हणजे माहिती आहे, आर्ग्युमेंट ऑफ Z इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ B अपॉन A. आपल्याला माहिती आहे फर्स्ट प्रॉपर्टी, प्रॉडक्ट असेल, प्रॉडक्ट घेतला दोन नंबर्सचा तर काय होणार आहे, तर आर्ग्युमेंट ऑफ Z1 इंटू Z1 Z2 प्रॉडक्ट वगैरे केला आणि नंतर आर्ग्युमेंट त्याचं घेतलं तर याचं प्रॉपर्टी अशी, आर्ग्युमेंट ऑफ Z1 प्लस आर्ग्युमेंट ऑफ Z2 असं त्याचं स्प्लिट होतं. हे दोन नंबर्स इक्वल असतात. सो सेपरेटली Z1 आणि Z2 चे आर्ग्युमेंट्स घेतले आणि मग प्लस केलं तर जो काही नंबर फॉर्म येतो सेम एवढा असतो.
सेकंड प्रॉपर्टी, जसं आपण प्रॉडक्टसाठी घेतलंय तसं सपोज डिव्हिजनसाठी घ्यायचं असेल तर आर्ग्युमेंट ऑफ Z1 अपॉन Z2 जर आपण केला then that will be same as argument of Z1 minus argument of Z. या प्रॉपर्टीज सिमिलर टू कुठल्या प्रॉपर्टीजची तुम्हाला वाटतात 11वी-12वीला 10वीलाच ऍक्च्युली तुम्हाला लॉगॅरिथम हा कन्सेप्ट झाला असेल तर लॉगच्या प्रॉपर्टीज पण ह्या दोन प्रॉपर्टीज आहेत तशाच टाईपच्या आहेत, तसंच इथे आर्ग्युमेंटच्या पण प्रॉपर्टीज आहेत. नेक्स्ट थर्ड प्रॉपर्टी, आर्ग्युमेंट ऑफ Z अँड Z बार असं जर आपण घेतलं म्हणजे नंबर अँड त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट, तर त्याचा आन्सर काय येणार आहे आर्ग्युमेंट ऑफ Z इंटू Z बार. दोघांचा नंबर आणि कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट करून नंतर घेतलं की त्याचा आन्सर येतो 0. सिमिलरली आर्ग्युमेंट ऑफ Z प्लस आर्ग्युमेंट ऑफ Z बार केलं तरीही त्या दोघांची ॲडिशन 0च येते. सो कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट जर तुम्ही दोन घेतले तर Z Z बार जर प्रॉडक्ट करून आर्ग्युमेंट घेतलं तरी 0 होतं आणि सेपरेट आर्ग्युमेंट घेऊन ॲडिशन केली तरी ते दोन्ही 0च येतात. फोर्थ प्रॉपर्टी, आर्ग्युमेंट ऑफ Z बार. आर्ग्युमेंट ऑफ Z बार घ्यायचं असेल देन दॅट कॅन बी आणि Z याचं काही कंपॅरिझन आहे का, आर्ग्युमेंट ऑफ Z घेतलं तर काय होतं, सो आर्ग्युमेंट ऑफ Z हे आपण कॅल्क्युलेट केलं आणि आर्ग्युमेंट ऑफ Z बार कॅल्क्युलेट केलं तर काय डिफरन्स आहे दोघांच्या, तर साइनचा डिफरन्स आहे. सो ते जो नंबर इथे येईल त्याचा अपोज निगेटिव्ह नंबर इथे येणार किंवा आर्ग्युमेंट ऑफ Z as 1/Z हे पण सेम ह्याच्यासारखंच येतं. सो हे तिन्ही नंबर्स ते. सो ही प्रॉपर्टी झाली. आता नेक्स्ट प्रॉपर्टी, इफ आर्ग्युमेंट ऑफ Z इज इक्वल टू 0 झालं तर आन्सर 0 झालं म्हणजे tan इनवर्स b अपॉन a वगैरे ते सगळं आन्सर जर 0 असेल देन तो कॉम्प्लेक्स नंबर राहत नाही, देन Z इज रियल. तो जो नंबर आहे तो रियल नंबर होतो म्हणजे हा त्यातला पार्ट तिथे 0 होऊन जातो आणि जो काही फक्त हा नंबर आहे तेवढाच राहतो. सो आर्ग्युमेंट ऑफ Z इज इक्वल टू 0 देन Z इज रियल. सो ह्या काही आर्ग्युमेंटच्या प्रॉपर्टीज आहेत आणि काही मॉड्युलसच्या प्रॉपर्टीज आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत आणि मग एक्झाम्पल सॉल्व्ह करताना त्या आपल्याला उपयोगी पडतात.